हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. सर्वप्रथम त्यांनी जो आरोप केला तो अतिशय धादांत आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे की कोपरगाव शहरासाठी पाणी प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा याच्यासाठी, तुम्ही सर्व पत्रकार बंधू पण त्या गोष्टीचे साक्षीदार आहे, आम्ही निळवंड्याचं पाणी आणायचा 100% प्रयत्न केला. प्रशासकीय कामामध्ये आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि शहराचा जो पाण्याचा प्रश्न आहे त्याच्यासाठी स्वच्छ आणि योग्य रीतीने पाणी मिळावं याच्यासाठी निळवंड्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केले. परंतु शहरामध्ये स्वच्छ पाणी येईल आणि शहरासाठी रोज पाणी येईल हे ज्यावेळेस जनता सांगेल आणि त्याचं पूर्ण श्रेय आदरणीय आमदार स्नेहलताताई कोल्हे यांना मिळेल याची धास्ती विरोधकांना होती. त्यामुळे त्यांनी त्या योजनेला अप्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात विरोध केला आणि निळवंड्याचा जो आमचा मोठा प्रकल्प होता, जो शहराच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षर लिहिला जाईल, ही योजना त्यावेळेस विरोधकांनी हाणून पाडली. आणि त्याच्यानंतर शहराला आम्ही काहीतरी करून दाखवतो हे दाखवण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न झाला. त्याचंच उदाहरण 5 नंबरचं तळ आहे. सालकर साहेब, तुम्हाला माहिती आहे आम्ही निळवंडाच्या पाण्याच्या त्या योजनेसाठी 2 वर्ष अहोरात्र मेहनत केली. आमदारताईंनी त्याचा कायम पाठपुरावा केला. मंत्रिमंडळ असेल, विधान भवनामध्ये त्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी करायच्या होत्या त्याच्या अनुषंगिक सर्व गोष्टी केल्या, परंतु दुर्दैवानं त्याला यश आलं नाही. मग हे यश याचं खापर आपल्यावर फोडल याच्यासाठी 5 नंबर तळाचं काहीतरी आपण करायला पाहिजे. 130 कोटीची योजना आहे सालकर साहेब, त्या योजनेचे पैसे पण दिले गेले, परंतु त्याची किती परिस्थिती आणि काय परिस्थिती आम्ही सांगण्यापेक्षा आपण सर्वजण त्या तळावर जाऊ आणि तुम्ही त्याची काय परिस्थिती ते तुम्ही ठरवा. विरोधक आमच्यावर काय आरोप करायचे करू द्या, तुम्हाला हे मान्यच करावं लागेल की गेल्या 4 महिन्यापासून आम्ही 3000 कोटी आणले, 4000 कोटी आणले, याची वल्गना केली, परंतु जनतेने साफ नाकारलं. त्यांना नगराध्यक्ष पदाने सत्ता आमच्याकडे दिली. या वैफल्यग्रस्तेतून ते अजून काही बाहेर पडलेले नाही. तुम्हाला जनतेने कशासाठी मध्ये पाठवलं? जनतेचे कामं करण्यासाठी पाठवलं. निवडणूक झाली, विषय सोडून द्यायला पाहिजे होता. आताच आमचे ज्येष्ठ सहकारी राजाभाऊ सोनवणेंनी पण सांगितलं 57 कोटीचा तो विषय आला. तुम्हाला जर जनतेचा कळवालाय, कामं होणे गरजेचं आहे, वर त्या निधीमध्ये फक्त आमच्याच नगरसेवकांचे काम आहे का? अजिबात नाही, सर्वांचेच काम आहे. मग तुम्ही त्या नगरसेवकांना विचारलं का तुमच्या पार्टीच्या लोकांना की तुम्ही खरं विरोध करताय ते योग्य आहे का? त्या नगरसेवकांची सुद्धा हदबलताय. मी तुमच्या माध्यमातून त्या नगरसेवकांनाच विनंती करतो, तुमच्या वार्डात जर काम करायचं असेल ना, तुम्ही मान्य नगराध्यक्ष साहेब सन्मान साहेबांना तुम्ही विनंती करा. आम्ही आमचे 10 कामं करायचे, तुमचे 2 कामं करूच ना, पण तुम्ही तुमच्या हतबलतेमधून विकास कामाला खोडा घालायचं कार्यच नाही. तुम्ही एक लक्षात घ्या, त्या ज्या योजना आहेत त्या किती कार्यान्वित झालेल्या आहेत. मुद्दा तोच आहे पत्रकार साहेब. आम्ही तुम्हाला काय सांगतो, आम्ही काही म्हणण्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी झाला. जर पूर्ण योजना झाली तर शहराला त्या पद्धतीत पाणी यायला पाहिजे. 130 कोटीचे आतापर्यंत जे काही देयके होते ते देऊन झाले. मुद्दा हा आहे, लक्षात घ्या. आता तुमचं म्हणणं आहे की गेले 4 महिने झाले नगराध्यक्ष साहेब काही काम करत नाही, पण तुम्हाला हे लक्षात आलं का मागील 4 वर्ष प्रशासक होत. विरोधक मानतात बरोबर. आमचं म्हणणं काय लक्षात घ्या, 4 वर्ष प्रशासक होत. प्रशासकीय आणि नगराध्यक्ष साहेबांनी पूर्ण माहिती घेऊन कामाला सुरुवात केलेली. असं काही नाहीये कामं सुरुवात झाले नाही हे तुम्हाला माहिती आहे. आमचं म्हणणं काय आहे ते जर 130 कोटी रुपयाची योजना पूर्ण ज्याचे जे पेमेंट दिले गेलेले
तर शहराला आतापर्यंत त्याचा किती फायदा झालेला आहे त्याचा पाठपुरावा माननीय नगराध्यक्ष साहेब, उपनगराध्यक्ष साहेब, आम्ही सर्व नगरसेवक करतोच आहे. परंतु असं म्हणणं चुकीचं आहे की नगराध्यक्ष फक्त सत्कार घेण्यामध्ये व्यस्त आहे. येऊ नका आणि विवेकदादांबद्दल ज्या काही आक्षेपार्ह काही गोष्टी काही शब्द काढले ते त्यांनी चूक करू नये. परत विवेक भैयाबद्दल कुठल्याही प्रकारचा आरोप करू नये. त्यांनी तिथं उलट संयमाची भूमिका घेतली. बाबा वाद घालू नका, आज अक्षय तृतीयाचा दिवस आहे, तुम्ही वाद घालायला दुसरी जागा आहे, परंतु या केंद्रामध्ये या ठिकाणी हा वाद घालू नका. त्यामुळं सर्व भक्तगण सर्व नाराज झाले. हल्ला झाला का पण? हल्ला झालाच नाही ना. तुम्ही व्हिडिओ बघताना कुठलाही हल्ला झालेला नाही, कुठलाच हल्ला झालेला नाही. 57 कोटीचा निधी तुम्ही म्हणताय तिकडे PWD कडे वळवला, त्याच्या संदर्भात आता तुमची पुढची भूमिका काय आहे? आता आम्ही हे शासनाकडे मागणार आहे. 57 शहरातील सर्व विकास कामासाठी आहे. त्याच्यामध्ये रस्ते आहेत, नाका आहेत. बरं का, वित्त नियोजन विभागाकडून वित्त नियोजन विभागाकडून 57 कोटी रुपये आलेले आहेत आणि वैशिष्ट्यपूर्ण रूपातून 10 कोटी. याचे सगळे राजे PS रेडी, सगळं रेडी, रेडी, काहीच नाही झाले. टेंडर झाले, काही वर्क ऑर्डर झाले. एवढं काय तळपणा. एक गोष्टीची जरा म्हणजे तुमच्याकडनं आता प्रतिप्रश्न केला गेला की खरंच भ्याड हल्ला, भ्याड हा जो शब्द आहे, एका तथाकथित कार्यकर्त्याने, नेत्याने त्यांच्या त्या कार्यस्थळाहून पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की आमच्या काही नगरसेवकांवर त्यांनी आरोप केले की भ्याड हल्ला झाला त्यांच्या कार्यकर्त्यावर. तर तो भ्याड नाही मित्र, तुम्हाला सांगतो पत्रकार मंडळींनो की भ्याड शब्द म्हणजे तुम्हाला माहिती आहे, सर्वसामान्य माहिती, भ्याड म्हणजे काय झाला? जखमी झाला का? त्याला कुठं परत कुठला मारहाण केली का? डोक्यात कुठले घाव झाले? हे बघा, सर्वात महत्वाचं राजाभाऊ, सर्वात महत्वाचं आमचे सन्मानी नगरसेवक त्या ठिकाणी, विद्यमान नगरसेवक उपस्थित होते आणि त्यावेळी समोरचा जो तथाकथित कार्यकर्ता, नेता जो अग्रेशन मध्ये दिसत होता, त्यांना फक्त बाजूला सारलं. का सारलं तुम्हाला सांगतो मी. तिथं कोणी बोलले नाही किंवा प्रश्न उपस्थित केला नाही आमच्या लोकांनी. ज्या माणसावर कोले परिवारचा उपकार आहे, ज्या माणसाचं कोपरगावच्या नगर परिषदेच्या कोनशिलेवर नाव कोरलं गेलं आहे, त्याला आम्ही त्या पोटतिडकीने त्याला त्या निवडणुकीत ज्यावेळेस कैलासवासी पूरबजी पुजारींचं निधन झाल्यानंतर त्यांना निवडणुकीमध्ये आदरणीय बिपिन दादा, कोले साहेब, स्नेहलताताई यांनी पोटतिडकीने जीवाचं रान करत आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते त्या निवडणुकीमध्ये, संघर्षाची निवडणूक, आणि या माणसाच्या घरावर देखील त्या एकदा हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी संरक्षण द्यायला आमच्या सारखेच कार्यकर्ते. मग अशा उपकार म्हणजे आमच्या कोले परिवाराचे उपकार आणि यांचं कुठेतरी नाव झाल्यानंतर मग हा कार्यकर्ता जेव्हा त्यांचं नाव झालेलं आहे त्या ठिकाणी येऊन आमच्या नेत्यांना समजा प्रतिप्रश्न करतोय, तर त्यावेळेस ते फक्त त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी कुठलाही भ्याड हल्ला झाला नाही. परंतु ती घटना घडल्यानंतर भ्याड हल्ला किंवा गुंड, मवाली, 2 नंबर धंदेवाले म्हटले गेले. अहो, नगरसेवक ज्यावेळेस होतो 500 ते 700 1000 मताच्या लीडने निवडून आलेले नगरसेवक, यांना सर्वसामान्य जनतेने निवडून दिले. अशा लोकांना गुंड, मावली यांनी फक्त बोलायचं, यांनी क्रिएटिव्ह गोष्टी करायच्या, यांच्याकडे काय स्क्रिप्टेड आहे? हे फक्त लिहून जेवढं दिलं तेवढे बोलणार, जेवढं त्यांना सांगितलं गेलं तेवढं ते सांगणार. तुमच्या आमच्या जनरल बोर्ड मध्ये देखील आले हे स्क्रिप्टेड असतात. एखादी कथा, एखादी पिक्चरची स्टोरी तशा पद्धतीने ती जेवढी बोलली जाते, जेवढी दाखवली जाते तेवढंच बोलणार आहे. आणि नेत्यांना खुश करण्याकरता तिथं फक्त आव आणायचे काम चालू होते. मी एवढं सांगेन की गुंडा मावालींना 2024च्या निवडणुकीमध्ये मतं चालले का? या गुंडा मावलीची म्हणजे तुमच्या आमदाराला आमचे मतं चालले का? मग त्यावेळी आमच्या नगरसेवकांना तुम्ही जर बोलताय गुंडा मावली कोणाला म्हणायचं? घटना घडल्यानंतर 15-20 मिनिटांनंतर तुम्ही ज्या फोन करून ज्या लोकांना बोलवलं ते त्यांना गुंड म्हणायचं. ज्या लोकांनी ती गर्दी तुम्ही केली त्या ठिकाणी त्यांना गुंड म्हणायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, कोपरगाव शहरामध्ये, कोपरगाव शहर झालेल्या भर चौकामध्ये गोळीबार विसरलेला नाही, कोपरगाव रेशन कार्ड विसरत नाही. त्यानंतर नवरात्रीमध्ये झालेला ज्या आमचे पीए किंवा आमचे पीए तर नक्कीच गुंड नाहीये. आणि जवळजवळ प्रत्येक वेळी यांच्याकडनं जो काही वार होतो, ज्या काही गोष्टी होतात, आता सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो राजाभाऊ किंवा प्रसाद आढाव यांनी सांगितलं की हा फक्त तिळपापड आहे. 57 कोटीचा निधी वळवण्यात आला बियांशीकडे. त्यानंतर सर्वात मोठी निर्लज्जास्पद आणि घृणास्पद गोष्ट आहे
की त्यांनी जनरल बोर्ड मध्ये कोपरगावच्या विकासात्मक कामासाठी तिकडे येण्याचं सोडून पाठ फिरवली आणि निषेध करत बसले. काय तर तिथं वाद झाला म्हणून. अरे वाद कशाहून झाला? नगर नगर विकासात्मक कामावरून वाद झाला का? कुठल्या तुमच्या एखाद्या विकासात्मक कामाच्या तडजोडीहून किंवा तुमच्या संवादातून वाद झाला का? वाद कशाहून झाला? आणि तो जनरल बोर्डवर काढायचा. आणि जनरल बोर्ड काढत असताना त्या सभागृहामध्ये अतिशय लोकाभिमुख जनतेच्या हिताचे काम त्या ठिकाणी तुम्ही संवाद करायला न येता तुम्ही पाठ फिरवता आणि तुमचा सर्वात मोठा तिळपापड झाला. तुम्हाला वर्क ऑर्डरवर कमिशन खायची सवय लागलेली आहे आणि त्यामुळं तुम्ही 57 कोटी तो वर्ग BNC कडे केला. जसं आता प्रसादारांनी सर्व टेक्निकल गोष्टी सांगितल्या. इथं 4 इंजिनियर बसलेले, 3 इंजिनियरच्या हातात कारभार दिला आणि कोपरगाव नगर परिषदेमध्ये तुम्ही निषेध करता, त्या बहिष्कार टाकता. त्या मिटिंगामध्ये बहिष्कार का टाकता? तुम्ही जनतेला सामोऱ्या, जनतांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे. तुम्हाला फुकट तिथं फक्त नाव लावण्याकरता दिले नाही, कोणशीला लावण्याकरता दिले नाही. तर प्रसादांनी पण सांगितलेले, जर तुम्ही म्हणता आमच्या वॉटर सप्लायच्या किंवा पाण्या टाक्याच्या उद्घाटन आमचे नगरसेवक राहतात. अरे मग वाचनालयापासून अगदी पोलीस वसाहतीपासून बस स्टँड पासून दोन्ही पोलीस स्टेशन पासून ग्रामीण तालुका शहर या सर्व स्नेहलताताईंनी आमदार स्नेहलताईंनी मंजूर करून आणलेलं आहे. नाही ते म्हणता ना, जे रोटेट प्रकार आहे. जर समजा 4 वर्षाच्या प्रशासकीय काळामध्ये काय काय झालं, काय काय दोघांत खोटेपणा तिथं मांडला गेला किंवा काही गोष्टी मंजूर करण्यात आल्या, या काही सोप्या नाहीये आणि आम्ही त्या गोष्टी नमूद करू पण इच्छित नाही. इलेक्शन पिरियड मध्ये एक तथाकथित पुढारी म्हणाला की 40 वर्षानंतर माझा राजयोग आहे. 40 वर्षानंतर राजयोग कोणता नेता व कोणता त्याला तो ऍस्ट्रोलॉजिस्ट किंवा कोणता तो भविष्यकाराने त्याला सांगितलं होतं, आता ते काही लपले नाही. आणि तो खरा 3 दिवस कोणाकडनं पूजा करून घेत होता. आता त्या पूजा कोणत्या कोणत्या प्रकारची तुम्हाला सांगायची गरज नाही. तो कोणत्या 3 दिवस पूजा करत होता तो खरात. आणि त्या खरातने महाराष्ट्रात नाही पूर्ण भारत पेलवलेला आहे. पूर्ण महाराष्ट्राच्या आपल्या ह्या विभागाचं नाव बदनाम झालेलं आहे. अशा व्यक्तींना तुम्ही अंधश्रद्धेच्या पायामुळे तर तुम्ही रोवतच आहेत. तुम्ही सगळ्यात महत्वाचं कोणा म्हणजे त्या 3 दिवसामध्ये काय पूजा चालली किंवा तुम्ही काय करून घेण्याचा प्रयत्न करत होता हे आम्हाला बोलायची गरज नाही. आणि तुम्हाला एवढंच सांगतो की बऱ्याचशा गोष्टी आहेत. कोणी खरातांकडनं विधिवत पूजा करून घेतली आणि कोणी एकदम आता खरातची ती स्टंटबाजी पाहता आणि त्यांना माहित होतं सगळे व्हीआयपी तिथे होते. मग त्यानंतर आपण नगराध्यक्ष झालो आणि आपण लोकप्रतिनिधी झालो. हे बघा, सत्ता हाती गेली. सत्ता हातातून गेल्यानंतर हे नैराश्य जनतेवर काढण्याचं काम केलेले. 57 कोटी जर तुम्ही वळवताय, ही बाब बऱ्याचशा पत्रकारांना माहित नव्हती. काल आम्ही फक्त 2-3 जणांना जनरल बोर्ड मिटिंग चालू असताना आम्ही बसलो होतो की आम्ही संदीपराव देवकर पत्रकार आले तुमचे सहकारी, तेव्हा आम्हाला माहितच नाही हा फंड गेला म्हणून. नगर परिषदेला राज्य शासनामार्फत प्राप्त झाला. राज्यात महायुतीचं सरकार आहे. मुख्यमंत्र्यांनी हा निधी कोपरगाव नगर परिषदेला विविध विकास कामांसाठी दिलेला होता. परंतु भाजपची सत्ता नगर परिषदेमध्ये आल्यावर भाजपचे नगराध्यक्ष नगरपालिकेमध्ये झाल्यानंतर विरोधकांकडून हा सदरचा निधी ज्या PWD ला वळवला गेला, म्हणजे आमदार साहेब ज्या हजारो कोटींच्या वल्गना करतात, आम्ही तालुक्यात निधी आणला, हजारो कोटी रुपयांच्या तालुक्यातल्या रस्त्यांचं वाटोळं झालं. आपण थोड्या वेळ धरू की हजारो कोटी किती कोटी आले असतील, जे काय आले असतील. त्या PWD कडे हा निधी नगरपालिकेकडे सक्षम बांधकाम यंत्रणा असताना, बांधकाम विभागाची यंत्रणा असताना, सिटी इंजिनियर असताना, 3 इंजिनियर बसून असताना हा निधी नगर परिषदेचा PWD ला वळवला. मग हा निधी तुम्ही वळवला का? याच्या मागचं तुमचं कारण काय? नगरपालिका सक्षम नव्हती का काम करायला? आणि नगरपालिका सक्षम असताना तुम्ही PWD कडे, ज्या PWD नी सगळ्या तालुक्यात रस्त्यांची काय परिस्थिती आहे पत्रकारांना माझ्यापेक्षा जास्त माहिती. तर हा निधी कोपरगावचा वळवला गेला. त्याच्यामध्ये PMC नेमण्याकरता हे कोपरगाव शहरातले जे काम आहे ते कामांचे अंदाजपत्रक तयार करण्याकरता, त्याला तांत्रिक मान्यता PWD कडून प्राप्त करून घेण्याकरता करोडो रुपये, माजी नगराध्यक्ष राजाभाऊंनी सांगितलं, करोडो रुपये जनतेच्या कराचे पैसे त्याच्यामध्ये खर्च झालेले आहे. म्हणजे माझा स्पष्ट आरोप आहे की कोपरगावच्या हद्दीतल्या नागरिकांचे करोडो रुपये या निमित्ताने वाया गेलेले आहेत. आणि एका रात्रीमध्ये GR येतो नगर परिषदेवर येऊन धडकतो की सदरचे पैसे हे PWD ला वळवले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग ही कार्यान्वयन यंत्रणा असेल. नगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता येण्याच्या अगोदर
पण तुम्ही निधी का वळवला नाही पीडब्ल्यूडीला? भाजपची सत्ता आल्यावर म्हणजे एकीकडे तुम्ही सांगायचं का आम्हाला विकास करायचा, विकास करायचा आहे का विकासात अडथळा आणायचा आहे, हा प्रश्न या निमित्ताने मी उपस्थित करू इच्छितो. या निधीचे जी आर आता गेल्या काही 1-1.5 महिन्यापूर्वी आले, त्या जी आर ची प्रत मी आपल्याला देतो. मग त्याच्याकडे काय असतं, त्याला पत्र व्यवहार आम्हाला माहित नाही की त्याचा काय पत्र व्यवहार झालेला, परंतु नगर परिषद त्या 57 कोटी रुपयाच्या कामांपैकी काही कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आणि 10 कोटी रुपयाच्या कामांना पूर्ण प्रशासकीय मान्यता मिळाली. त्याची निविदा प्रक्रिया चालू आहे, त्याच्यासाठी पैसे खर्च झाले, काही कामांचे त्याच्यामध्ये टेंडर झाले, काही कामांचे टेंडर लाईव्ह आहे, काही कामांच्या वर्क ऑर्डर झाल्या आणि मग ते टेंडर काम तिकडे वळवले गेले. मग हे काम कोणाचं हे काय तुम्हाला सांगणं इतके तुम्ही समजदार आहात? नाही, निविदा प्रक्रिया राबवायला कोणताही विलंब झालेला नाही. नगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर योग्य पद्धतीने निविदा प्रक्रिया म्हणजे काही निविदा प्रक्रिया आचारसंहितेच्या अगोदरच्या होत्या, म्हणजे आम्ही नगरपालिका निवडणूक लागण्याच्या अगोदरच्या निविदा प्रक्रिया होत्या. म्हणजे आम्ही आल्यानंतर आम्ही विलंब केला किंवा काय केला, कोणत्याही निविदा प्रक्रियेला जर निविदा प्रक्रिया झालेली असेल तर ते 90 दिवस टेंडर लाईव्ह दिसतं साईटवर महाराष्ट्र शासनात आणि निविदा प्रक्रियेला कोणताही विलंब झाला नाही. उलट नगरपालिकेचा निधी कोपरगावच्या जनतेच्या नागरिकांनी खर्च केलेल्या काळातून खर्च झालेले पैसे वाया गेलेले असं या निमित्ताने माझं स्पष्ट आहे. आपण बघितलं तर ज्यावेळेस हे एस्टिमेट किंवा निविदा प्रक्रिया झाली होती त्यावेळेस नगराध्यक्ष सत्कार घेण्यामध्ये व्यस्त होते, त्यामुळे हा निधी इकडे वळवण्याची चर्चा याबद्दल तुम्हाला काय? नाही, असं आहे की काही निधीमध्ये नगरपालिकेमध्ये काय झालेलं आहे की त्याचे अंदाजपत्रक तयार होऊन तांत्रिक मान्यता आलेल्या होत्या आणि काही टेंडर आमच्या नगरपालिका निवडणुकीच्या आधी आचारसंहितेतही लाईव्ह होते, फ्लॅश केलेले होते नगरपालिकेच्या माध्यमातून आणि नगराध्यक्ष हे झाल्यानंतर प्रलंबित कामं जसं तुम्ही बघू शकता आता रामनवमीच्या निमित्ताने पालखी रस्ता म्हणजे कोपरगाव शहरामध्ये मला सांगायला आनंद होईल, विवेक भैया कोल्हेंच्या नेतृत्वाखाली आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली जे काही राज्य शासनाचे किंवा जिल्हा नियोजन निधीमधून जे पैसे आले त्यांना गती देण्याचं काम हे नगराध्यक्ष व आमच्या सर्व सहकारी नगरसेवकांनी केलेले. जसे की पाणी पुरवठा योजनेमध्ये टाक्या तयार होऊन 2 वर्ष पूर्ण झाली, त्याच्यानंतर पाईपलाईन कार्यान्वित झालेल्या नव्हत्या, म्हणजे 2 वर्षाच्या पूर्वीचे 4 वर्षाचे. आता आमचे नगरसेवक इथं अनिल आप्पा आव्हाड बसलेले, त्यांनी नगरसेवक झाल्यानंतर सतत पाठपुरावा केला की पालखी रस्त्याचं काम जे आहे ते लवकरात लवकर करू. नगराध्यक्ष आले आणि तुम्ही रिझल्ट पाहिला की 3 महिन्याच्या आत काम पूर्ण झालं. जे काम 4 वर्षापूर्वी पासून अपूर्ण होतं ते काम पूर्ण झाले. आता काल नगरपालिकेच्या विषय पत्रिकेवर सभागृहामध्ये हा विषय होता की कोपरगाव नगर परिषदेचा निधी पीडब्ल्यूडी ला गेलेला आहे, त्याच्यासाठी एनओसीच प्रोव्हाइड करायच्या होत्या, म्हणजे ना हरकत दाखले उपलब्ध करून द्यायचे होते. तर आमचे नेते आदरणीय स्नेहलताताई आणि विवेक भैया यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही विकास कामाला कधीही विरोध करायचा नाही, खोडा घालायचा नाही. त्या अनुषंगाने कालच्या विषय पत्रिकेवरचा विषय पीडब्ल्यूडी ला जरी निधी वाढवलेला असेल तरी पण आमची कोणतीही हरकत नाही. दर्जात्मक काम करून घेण्यासाठी आम्ही कोणत्याही वेळी कोणतीही एनओसी द्यायला आम्ही कशालाही राजाभाऊ म्हणजे आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत. आम्ही कालचा ठराव असा केलेला आहे की ज्या काही पीडब्ल्यूडी ला या निधी समजा वळवलाय त्याच्यासाठी एनओसी नगरपालिकेची लागेल, त्या एनओसी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, चुकीच्या पद्धतीने कोपरगाव नगर परिषदेचा निधी नगरपालिकेचा निधी पीडब्ल्यूडी ला जो वळवला तर ते आमचे नेते आदरणीय स्नेहलताताई कोल्हे, विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व नगराध्यक्ष सहित सर्व शिष्टमंडळ मुख्यमंत्री साहेब यांना जाऊन विनंती करणार आहे चुकीच्या पद्धतीने गेलेला निधी नगर परिषदेकडे वळवावा, जेणेकरून त्या कामांची गुणवत्ता दर्जा राखल्या जाईल आणि कामं नगरपालिका म्हणजे नागरिकांना जे अपेक्षित कामं गुणवत्ता आणि दर्जाची कामं होती. नाही, गावातच कामं करणार आहे पण कार्यान्वयन यंत्रणा बदल त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही जो निधी आणलेला आहे, आमदारांनी जो निधी आणलेला आहे त्याचं उद्घाटन तुम्ही काय करताय, तुम्ही निधी आणा, तुम्ही उद्घाटन करा. पण नगरपालिका नको
नाही म्हणजे काय त्यांनी याच्या अगोदर निधी त्यांनी आणला. निधी आणलेला आहे. त्या निधीचं उद्घाटन आमदारांनी करायला पाहिजे. हे का करताय? मग मला सांगा, जर बस स्टँडचा निधी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हेंनी आणला होता, पोलीस स्टेशनच्या वॉटरचा निधी आमदारताई आणला होता, गोकुळ नगरीच्या पुलाचं काम आमदार स्नेहलताताई कोल्हेंनी केलं होतं, नगरपालिकेचा निधी ऑफिस बिल्डिंगचा जर आमदार स्नेहलताताई कोल्हेंनी आणला होता, मग आशुतोष काळे साहेबांनी उद्घाटन केले तर आम्ही तेव्हा आक्षेप घेतला नाही ना. ही एक सायमल्टेनियस प्रोसेस आहे. निधी हा राज्य शासनाचा आहे, राज्य शासनामार्फत निधी आला. आज सर्वस्वी कोपरगाव नगर परिषदेचे किंवा प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्षांचा तो सर्वस्वी अधिकार आहे. बाय प्रोटोकॉल नगराध्यक्ष या प्रत्येक कामाचं उद्घाटन करू शकतात. त्यांच्या अखत्यारीतले हे सगळे विषय त्यांनी उद्घाटन केलं तर तुम्ही गैर मानून घेता काय? गेल्या 1-2-1.5 वर्षापूर्वी खूप मोठा गाजावाजा करून आमदार साहेबांनी कोपरगावात आपल्याच कार्यकर्त्यांकडून फुलाची उधळण करून घेतली. पण त्या 5 नंबर तळ्याची सद्य परिस्थिती पत्रकार बंधूंना माझं असं सांगणं आहे की त्या 5 नंबर तळ्याचं काम पूर्ण झाल्याच्या अगोदरच पूर्णपणे त्याचं पेमेंट दिलं गेलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट की 5 नंबर तळ्याची जी वापरायोग्य आहे की नाही करण्यासाठी हायड्रोलिक टेस्ट घ्यावी लागते. हायड्रोलिक टेस्ट म्हणजे त्या तळ्यामध्ये पूर्ण दाबाने पूर्ण क्षमतेने पाणी भरून ते काही दिवस ठेवून त्या तळ्याला जर काही लिकेज होतंय किंवा ते पाणी आपण व्यवस्थित देऊ शकतो की नाही, किंवा जर उद्या त्या तळ्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी भरल्यामुळे काही दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी ह्या त्या ठेकेदारावर असते. पण ती ठेकेदारावर जबाबदारी न करता त्याला तो लाडका ठेकेदार असल्यामुळे जो कोणी असेल त्याला पूर्णपणे ते बिल अदा केलेलं आहे. वर अदा केल्यानंतर राहिला विषय 92 किलोमीटर पाण्याच्या पाईपलाईनचा. 92 किलोमीटर पाण्याची पाईपलाईन कोपरगावात कोणत्या भागात टाकली, कुठे टाकली, त्याचा कुठलाही थांगपत्ता नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात टाक्या आपल्या तयार झालेल्या आहे. आता त्या टाक्यांना जर आपल्याला कार्यान्वित करायचं असेल तर त्या मेन लाईनला जोडल्या गेल्या पाहिजे. त्या मेन लाईनला अजूनही जोडल्या गेल्या नाही. तुम्ही तो जो प्रश्न विचारला का तुम्ही ते उद्घाटन केलं, काही प्रमाणात त्या भागातल्या नागरिकांच्या आमच्याकडे नगराध्यक्षाकडे मागणी चालू झाली, पाठपुरवठा चालू झाला की आम्हाला आता उन्हाळा आहे, पाणी पूर्ण क्षमतेने यायला पाहिजे. त्यावेळेस फक्त ती ब्रिजलाल नगरची टाकी कार्यान्वित करण्यासाठी आम्ही धडपड केली व ती चालू करून घेतली अध्यक्ष साहेबांनी. विषय असा आहे की 5 नंबर तळ पूर्ण नसताना त्याचं बिल दिलं गेलं. त्याच्यानंतर परत आपल्याला काही आर्थिक फायदा करण्यासाठी म्हणा किंवा त्यांचा पर्सनल काय इंटरेस्ट असेल, 1 ते 4 नंबरचे तळ्याचं खोलीकरण व अस्तरीकरण करण्याचं पत्र देण्यात आलं. ते पत्र दिलं 18 मेला. 18 मेला ते पत्र दिल्यानंतर त्याच्यात त्यांनी असं नमूद केलं की 3 व 4 नंबरचे खोलीकरण करण्यात यावे, 1 व 2 सोडून, व नवीन साठवण तलाव 6 करता नवीन जागा खरेदी करणं. आता नवीन जागा खरेदी करणं इतकं सोपी गोष्ट आहे नगरपालिकेला की तुमच्याकडे निधी नसताना नगरपालिका 6 एकरसाठी परत जागा करेल. हे जुने 1 ते 5 तळे आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी जागा दिली म्हणून ते तळे झाले. नाही तर नगरपालिका असेल कोणी 1 एकर जागा घेण्याची जर आपली हे नाहीये, परिस्थिती नाहीये, तर नवीन तळ्याला आपण जागा कशी घेणार? फक्त काय की जनतेला भुलवत ठेवायचं. परत ते 24 ऑक्टोबरला एक दुसरं पत्र दिलेलं आहे की फक्त 3 आणि 4 नंबरचेच खोलीकरण कॉन्क्रिटीकरण करणं. पण आमचं म्हणणं आहे 1 ते 4 नंबरचे पूर्णपणे जर खोलीकरण अस्तरीकरण करणं. सगळ्यात मोठं तळ तर 4 नंबरचं आहे. 4 नंबरचं तळ हे कॅपॅसिटीने सगळ्यात मोठं, त्याचं काम थांबून दिलेलं आहे व त्याच्यातलं ते 5 नंबरचं काम चालू केलंय. मग 4 नंबरचं काम जर पूर्ण क्षमतेने तयार करून नंतर 5 नंबर केला असतं. 5 नंबरला सगळ्यात महत्वाचं पाणी लिफ्ट करून घ्यावं लागतं. ते जी खोली पण जी कमी जितकी पाहिजे तितकी केली नाही. उद्या पाणी आल्यानंतर जो गाळ साठणार आहे ते गाळ काढण्यासाठी सुद्धा कुठल्याही प्रकारची तरतूद त्या 5 नंबर तळ्यात केलेली नाही. तो गाळ काढण्यानंतर जसजसं गाळ वाढत जाईल तसतसं पाण्याची क्षमता त्या तळ्याची कमी होत जाणार आहे. त्याच्यासाठी कुठली तरतूद केलेली नाही. मग एवढं जर तरतूद आपण केलेली नसताना ते 5 नंबर तळ अपूर्ण असताना त्या ठेकेदाराला पूर्ण रक्कम का दिली व तुमचं काय आर्थिक हित संबंध होते म्हणून दिली असा आमचा स्पष्ट आरोप आहे. आणि हे असताना 6 नंबर तळ्याचा घाट का घालतात? कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे पण टेस्टिंग हायड्रोलिक टेस्टिंग झालेलं नाही. हायड्रोलिक टेस्टिंग झाली नाहीये. त्याच्यात साठणारा गाळ काही दिवसांनी साफसफाई करण्यासाठी जो गाळ काढण्याची एक प्रोसिजर असते ती जी तरतूद केलेली नाही.
पाईपलाईन पूर्ण झालेली नाही, फक्त 92 किलोमीटर कागदावरच इथे, पण ती पूर्ण झालेली नाही. तरी असं असताना त्या ठेकेदाराला जाब विचारण्याच्या ऐवजी त्याचं पूर्ण बिल अदा करण्यात आलेलं आहे.